नमस्कार, मी विदुला. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात हृदयविकारामुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे. अगदी सुदृढ लोकांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिसून येत आहे. दिल से दिल तक हेल्दी हार्ट हा टॉक शो भारतीयांमध्ये हृदयविकाराबद्दल संवेदनशील निर्माण करण्यासाठीचा एक जनजागृती उपक्रम आहे. आकडेवारी दर्शवते की पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा 10 वर्ष आधी भारतीयांना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण होऊ शकतं. त्याचनुसार दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये हृदयविकाराबद्दल जनजागृती व्हावी म्हणून भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम 2018 पासून सुरू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केले आणि हजारो भारतीय या मोहिमेत सामील झाले. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आपल्याला हृदयविकाराची लक्षणे आणि निरोगी जीवनशैली याबद्दल अधिक माहिती देतील. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमधून भारतातील तसेच मुंबईमधील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर दर्शन झाला आणि डॉक्टर राजीव डी कर्णिक आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार डॉक्टर. मी तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत करते. माझा पहिला प्रश्न डॉक्टर दर्शन झाला यांना आहे. डॉक्टर, अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होते. याचं कारण कोविड काळ आहे किंवा मग मधुमेह किंवा मग बदलती जीवनशैली किंवा बदलतं हवामान याचे काही परिणाम आहे का? एक डॉक्टर या नात्याने तुम्ही काय सल्ला द्याल? याचे बघा, एक नाही अनेक कारणं आहेत आणि याचाच मध्य म्हणजे सेंट्रल प्रॉब्लेम आहे जीवनशैली. आपल्या इथे आता तुम्ही फ्रीज उघडलं की तुझ्या तुम्हाला काय दिसतंय? तिथे आईस्क्रीम दिसतोय, पिझ्झा दिसतोय, बटर दिसतंय, फुल क्रीम मिल्क दिसतंय. 25-30 वर्षाआधी हे काही दिसायचं का तुम्हाला? नाही. 5 मिनिटात तुम्ही फोन केला, हे सगळे वस्तू तुम्हाला समोर मिळत आहेत. आधी होतं असं? नाही, असं काहीच नव्हतं. तुम्हाला 3 किंवा 6 महिन्यांनी एक वेळा बाहेर जायला मिळायचं आणि तुमचं नॉर्मल फूड हे घरातलं असायचं. त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट नसायचे, शुगर्स नसायचे, हे काही पदार्थ नसायचे त्याच्यात. आणि ओव्हरऑल बघितलं तर आता वजन पण पुष्कळ वाढलं. मुलांपासून ॲडल्ट्सपर्यंत सगळ्यांचं वजन वाढत चाललं आहे. याच्यामुळे एकतर ओबेसिटीचा प्रॉब्लेम झाला, दुसरा डायबिटीसचं प्रमाण पुष्कळ वाढलं, कोलेस्ट्रॉलचं लेवल उगच वाढत चाललं. हे सगळे कारणभूत आहेत अर्ली हार्ट डिसीज होण्याचे. म्हणजे बेसिकली आपण आपली जीवनशैली चेंज करावी. दुसरं, ॲक्टिव्हिटीचं लेवल टोटली 0 झालं आहे. घरातनं उतरल्या, गाडीत बसल्या, ऑफिसमध्ये गेल्या, परत रिव्हर्स घरी येऊन काउचवर बसून टी व्ही बघा. याच्यात कसलाही फिजिकल ॲक्टिव्हिटीचा प्रकार राहिलेला नाही आहे. या 2 कारणामुळे शुगरचं प्रमाण वाढलं आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं आहे, स्मोकिंग आणि टोबॅको यूज पण पुष्कळ गेलं आहे. कारण लोकांकडे दुसरं काय करायचं नसल्यामुळे स्मोक करतात. हा सगळ्या कारणामुळे हृदयरोगाचं प्रमाण पुष्कळ वाढत चाललं. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर राजीव कर्णिक यांना आहे. डॉक्टर, सडन कार्डियक अटॅक म्हणजे काय आणि त्याचबरोबर हार्ट अटॅक हा वेगळा असतो का आणि यावरती तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कुठल्या पर्याय उपलब्ध आहेत का? याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? विदुला, तर या खूपच छान प्रश्न विचारला. अचानक हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा झटका हे 2 वेगळे भाग आहेत. हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन, जे सर्वांना ज्ञात आहे. आणि अचानक म्हणजे कार्डियक ॲरेस्ट आमच्या मेडिकल टर्म्समध्ये. आणि त्याच्यामध्ये हार्ट कम्प्लिटली संपूर्ण स्पंदन करायचं थांबतं, रक्तप्रवाह थांबतो आणि त्यामुळे कुठेही रक्त जात नाही. ना हृदयाच्या स्नायूंना मिळतं, ना मेंदूला मिळतं. आणि मेंदू हा सगळ्यात सेन्सिटिव्ह आपल्या शरीरामधलं एक ऑर्गन आहे. आणि साधारण 5 ते 7-8 सेकंदामध्येच माणूस ब्लॅकआउट होऊन खाली पडू शकतो. काही सेकंदातच त्याला एक फिटसारखे कन्व्हल्जन, ज्याला मेडिकल टर्ममध्ये आम्ही स्टोक्स ॲडम्स म्हणतो. आणि अजून काही काळ म्हणजे 180 सेकंद किंवा 2-3 मिनिटाच्या पुढे मेंदू पूर्णतः ब्रेन डेड किंवा पूर्णतः मृतवत होऊ शकतो. आणि ॲज अपोज टू दॅट हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या 3 रक्तवाहिन्या असतात. त्याच्यापैकी एका रक्तवाहिनीमध्ये गाठ आल्यामुळे तिथे रक्तपुरवठा थांबला तर फक्त तेवढा भाग मृतवत होतो आणि त्यामुळे बाकीचे भाग तरी स्पंदन करत असल्यामुळे रक्तप्रवाह, रक्ताभिसरण चालू राहतं, माणूस तरी जिवंत असतो. आणि ॲज अपोज टू दॅट तुम्ही हा जो पहिला महत्त्वाचा भाग विचारला कार्डियक ॲरेस्ट,
त्यामध्ये मात्र हा वेळ 1 तास फर्स्ट गोल्डन अवर किंवा 6 तासाचा हा मिळत नाही, कारण काही सेकंदामध्येच आपलं मेंदू मृतवत होऊ शकणार असतो. तर त्यामुळे तिथे ताबडतोब त्याची ट्रीटमेंट नाही मिळाली तर वी कॅन लूज द पेशंट, म्हणजे पर्सन कॅन बी डेड. आणि त्यामध्ये काय करता येईल तुम्ही विचारलं दुसरा भाग. तर सर्वप्रथम रुग्णांनी स्वतः काय करायचं, तर ज्यावेळेला डोळ्यापुढे अंधारी येईल असं वाटतं आणि ज्याला माहिती आहे की मी हृदयविकाराचा रुग्ण आहे, त्याने जरा जोरात खोकलं खॉक करून तरी त्या झटक्याने हृदय परत चालू होऊ शकतं. आणि हा प्राथमिक इलाज हा स्वतः रुग्ण हा करू शकतो. पण त्याहूनही जर का ते नाही झालं आणि हार्ट बंद पडलं तर मग पुढची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये बायस्टँडर्स म्हणजे आजूबाजूला असलेली माणसं ही मदत करू शकतात. आणि त्यासाठी मी सांगेन की सर्वात महत्त्वाचं आहे ते CPR ट्रेनिंग. CPR म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. आणि याचं ट्रेनिंग माझं तर म्हणणं आहे की सर्वांनी घ्यावं. आणि आजकाल बऱ्याच ठिकाणी मॉल्समध्ये म्हणा, स्कूल्समध्ये, एअरपोर्ट्समध्ये, स्टेशन्समध्ये एक मशीन असतं AED म्हणजे ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. आणि या मशीननी शॉक दिल्यानंतर हार्ट परत पूर्ववत त्याचं स्पंदन सुरू होऊ शकतं. तर हे AED कुठे आहे त्याचं लोकेशनसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आणि जो माणूस हे वापरणार आहे त्याला ते कसं वापरायचं हे सुद्धा माहिती असायला हवं. अर्थात त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ते मशीनच करतं, पण तरीसुद्धा ते प्रॉपर त्याचं ॲप्लिकेशन करणं त्यासाठी थोडंसं ज्ञान असणं आवश्यक आहे. हे झालं म्हणजे बायस्टँडरकडून होणारं कार्डियक ॲरेस्ट म्हणजे जे अचानक हृदय थांबल्यानंतर होणारा प्रकार. आणि याच्यामध्ये एक दुसरा भाग पण मी सांगू इच्छितो की ते प्रायमरी सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे हा झटका येऊच नये, कार्डियक अरेस्ट होऊ नये, यासाठी काय करावं. आणि त्यासाठी तर जे काही इकोकार्डिओग्राफी ECG त्यावरून काही असे इंडिकेशन्स मिळतात की या माणसाला अचानक कार्डियक अरेस्ट होऊ शकते. आणि अशा रुग्णांनी जर काय एक पेसमेकरसारखं यंत्र असतं त्याला ICD म्हणतात म्हणजे इम्प्लांटेबल डिफिब्रिलेटर. आणि हे जे AED म्हणजे शॉक देऊन हार्ट चालू करण्याचं काम करतो ते मशीन ICD करतं आणि त्याचं परत हृदय पूर्ववत चालू होऊ शकतं. आणि हे मशीन म्हणजे ICD इम्प्लांटेशन हे या काही सामान्य तपासण्यामधून कळू शकतं की याला पुढे याची गरज लागणार आहे. आणि त्याला आम्ही सेकंडरी प्रिव्हेन्शन किंवा प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो या कार्डियक अरेस्टची. थँक्यू. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर दर्शन झाला यांना आहे. डॉक्टर, हृदयविकाराचे कुठले कॉमन रिस्क फॅक्टर आहे आणि निरोगी व्यक्तीला सुद्धा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का, हे त्याला कसं कळेल, यासाठी कुठल्या चाचण्या उपलब्ध आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपला प्रश्न म्हणजे एका माणसाला पुढे हार्ट अटॅक येणार की नाही सुदृढ असल्यामुळे पण, तर हे याचं ॲन्सर कसा द्यावा. सगळ्यात पहिलं हे बघावं की तुमची बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला 60 वर्षाच्या वयाचा खाली हार्ट अटॅक आला होय किंवा स्ट्रोक आला आहे तर त्या प्रकारच्या व्यक्तीने प्रॉपर प्रिकॉशन्स घेणे. काय प्रिकॉशन्स असतात, 25 वर्षाच्या वयाच्या नंतर आणि हे आपलं इंडियन रिकमेंडेशन आहे. 25 वर्षाच्या वयाच्या नंतर एक वेळा पूर्ण ब्लडची चाचणी करावी. त्याच्यात लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉलचं लेवल, शुगरचं लेवल आणि ब्लड प्रेशर एवढं मिनिमम चेकिंग करावं. या रिपोर्टवरून बघून तुमच्या डॉक्टरना भेटा आणि ते सांगतील तुम्हाला की समजा तुमचा कोलेस्ट्रॉल 300चं वर आहे किंवा LDL म्हणजे जे खराब कोलेस्ट्रॉल असतं ते 190चं वरती आहे, तर त्या प्रकारचं माणसांनी एव्हरी 6 मंथ्स किंवा एव्हरी इयर मिनिमम ब्लड टेस्ट करून आणि लागलं तर औषधं पण चालू करावे. दुसरं कारण डायबिटीसचं आहे. आणि याच्यात हे समजायचं आहे की औषधाची साईड इफेक्ट्स नाही आहेत, पण या कोलेस्ट्रॉलचे साईड इफेक्ट्स फार जास्त आहेत. म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस फार जास्त आहेत. म्हणजे उगाच भिवून की बाई औषधं घेतलं या वयात आणि मला साईड इफेक्ट होणार, याचं काही कारण नाही. कारण औषधं फार सेफ आहेत आणि त्याच्यात सायंटिफिक एव्हिडन्स आहे की त्याच्याने तुम्ही हार्ट अटॅक थांबवू शकता. आता हे एक झालं तुमचं हाय फॅमिली हिस्ट्री, हाय रिस्क फॅमिली हिस्ट्रीचा प्रकार. नॉर्मल माणसानं ज्यांना हाय फॅमिली रिस्क नाही आहे त्यांनी काय करावं, मिनिमम हे आहे की 30 वर्षाच्या वयात एक वेळा पूर्ण तपास करून एक मिनिमम ECG, एक एकोकार्डिओग्राम आणि एक स्ट्रेस टेस्ट करून घ्यावे. आणि याच्यानंतर हे जर रिपोर्ट सगळे चांगले असले तर एव्हरी 5 इयर्स रेग्युलर चेकअप करावं अप टू द एज ऑफ 40. 40च्या नंतर फ्रिक्वेन्सी थोडी वाढते. आणि हे डेफिनेटली प्रूव्ह झालेलं आहे की या प्रकारचं प्रिकॉशन घेतलं तर नक्की तुम्ही हार्ट अटॅक थांबवू शकता. स्मोकिंग बंद करावे,
ओव्हरवेट नाही होऊन द्यावे, ब्लड प्रेशर जागेवर ठेवावे. आणि हे कसं माहिती पडतं, चेक केल्याशिवाय कधीच माहिती पडत नाही. म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक करावं. आजकाल तर प्री एम्प्लॉयमेंट चेकअप आणि एम्प्लॉयमेंट चेकअपमध्ये पण होतं. म्हणजे याला पूर्ण लक्ष द्यावं. एवढे जर वस्तू आपण केले तर नॉर्मल माणसांना डेफिनेटली 50 ते 60 वयापर्यंत डेफिनेटली हार्ट अटॅक येणार नाही. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर राजीव कर्णिक यांना. डॉक्टर, आधुनिक उपचार पद्धतीमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काय भूमिका आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मार्वलस विदुला, व्हेरी नाईस क्वेश्चन. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ठिकठिकाणी वृत्तपत्रांमध्ये मास मीडियामध्ये खूपच त्याला आजकाल त्याच्याबद्दल चर्चा होत असते. आणि म्हणून आय एम क्वाईट हॅपी दॅट यू आज दिस क्वेश्चन. म्हणजे मार्वलस क्वेश्चन. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे खूप अशा गोष्टी शक्य आहेत की जे आपल्या इवन ह्युमन ब्रेनला, मानवी मेंदूला विचार करणं, लक्षात ठेवणं, स्वतःचं नॉलेज ॲप्लाय करणं, या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये होतं. आणि त्याचा उपयोग दोन्ही म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट, डायग्नोसिस, ट्रीटमेंट यामध्ये होतो. आणि त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेत आता विदुलताई तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे म्हणजे डा विन्सी म्हणा किंवा SSI मंत्रा, आपल्या इंडियन मेक इन इंडिया रोबोटिक सर्जरीचं यंत्र आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये यंत्रसुद्धा हे करू शकतं. पण अर्थात सर्जरीमध्ये हा भाग संपूर्णतः यंत्र करत नाही. त्यासाठी सर्जन लागतो. सर्जन रोबोटिक आर्ममधून करतो, पण फक्त एक छोट्याशा पोर्टमधून ते यंत्र जाऊ शकतं. सिझर पण मिनिएचर असते. एकदम छोट्या छोट्या सूक्ष्म छिद्रांमधून ते सगळं ऑपरेशन होऊ शकतं. पण तरी त्याच्यामध्ये मानवी हात लागतो. कारण कम्प्लीट म्हणजे आर्टिफिशियल ह्युमन इंटेलिजन्स याला अजून काही वर्ष लागतील यायला, जे सर्जनशिवाय ते मशीनच करू शकेल. पण ॲज अपोज टू दॅट डायग्नोसिसमध्ये म्हणजे आपल्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने खूप प्रगती केली. त्याला पुढे मागे हे मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की अचानक हृदयविकाराचा झटका येईल का, ते बघण्याची क्षमता होती. आणि हा अमेरिकेमधून संशोधन आलं होतं. पूर्वीच्या काळी आम्ही एक ECG एका याच्यामधून स्पेशल फास्ट फुरियर ट्रान्सफॉर्मेशनमधून ते डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचो. मग ECGच्या मधले शेवटचे 40 मिलीसेकंद म्हणजे 40 मिलीसेकंद पोटेन्शियल स्टडी करायचो आणि त्याच्यामधून काही अंदाज बांधायचो. पण आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अशी वेगळी मशीन्सच लागत नाही. नुसता ECG इमेज करा आणि AI विल टेल यू की याला काय आहे, याचं BP जास्त आहे का. आणि त्यामुळे डायग्नोस्टिक्स आणि थेरपिटिक्स या दोन याच्यामध्ये AI इज एक्स्ट्रीमली युजफुल. आणि सर्जरीमध्ये सर्जन हॅज टू बी बिहाइंड द मशीन, बट स्टील द रोबोटिक आर्म्स दे कॅन मूव्ह एनी विच वे लाईक अ स्नेक रिस्ट. म्हणजे सर्जनचा हात फक्त एवढ्या डिग्रीमध्ये फिरत असेल तर दोज रोबोटिक आर्म्स कॅन रिअली मूव्ह इन मल्टिपल डायरेक्शन. आणि त्या दृष्टीने इट्स अ ग्रेट इनोव्हेशन. आणि AI इज गोइंग टू रिअली मेक वंडर्स इन द कमिंग इयर्स. थँक्यू. माझा यानंतरचा प्रश्न डॉक्टर दर्शन झाला यांना आहे. डॉक्टर, सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय, आणि सायलेंट हार्ट अटॅक हा नॉर्मल हार्ट अटॅक सारखाच असतो का, आणि सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे काय काय असतात, किंवा सायलेंट हार्ट अटॅक कुणाला होऊ शकतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय की ते वेगवेगळे प्रकार असतात. आता तुम्ही कशाला सायलेंट म्हणतायत हे पहिलं आपण समजूया. लोक म्हणतात की छातीमध्ये डाव्याकडे भागेत दुखलं आणि घाम सुटला किंवा दम लागला याला हार्ट अटॅक म्हणतात. पण ॲक्च्युली असं नाही आहे. एकदम श्वास लागणं समजा काय कारण नसल्यामुळे किंवा उगच दमायला झाला किंवा थकायला झाला, हा पण एक प्रकारचा हार्ट अटॅक आहे. पण बुक्समध्ये आणि पिक्चर्समध्ये असं दाखवलं गेलं आहे की डावीकडे हात ठेवून दुखलं यालाच हार्ट अटॅक म्हणतात. यामुळे ते एक मिथ झालेली आहे. पण आपण तसं बघितलं तर सायलेंट हार्ट अटॅक कोणाला येतो, ते जनरली डायबिटिक्सला येतं. हे काय होतं की डायबिटीजमध्ये जे हृदयामध्ये जे नस असतात त्याच्यामुळे जे पेन जातं ते डिस्ट्रॉय होतात, म्हणून पेनच होत नाही. आणि या प्रकारचं न्यूरोपॅथीमुळे त्यांना हार्ट अटॅक आला हा कळत नाही. कधी कधी हार्ट अटॅक असतो ना तो छोटा प्रमाणाचा असतो, म्हणजे त्याच्यात काही सिम्पटम्स येत नाहीत, दुसरे दम लागायचं किंवा दुसरं काय तसं काय होत नाही. आणि हे काय होतं समजा प्री एम्प्लॉयमेंट चेकअप किंवा इन्शुरन्ससाठी चेकअप काय कधी केलं त्याच्यात दिसून येतो हार्ट अटॅक. म्हणजे याला आम्ही सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो. पण 30% अटॅक्स जे असतात
ते सायलेंट मानले जातात. पण ॲक्च्युली बघितलं तर त्यापैकी फक्त 10% ॲक्च्युली सायलेंट आहेत. त्या आधीचे जे 20% आहेत त्यांना काय ना काय सिम्पटम्स असतात. म्हणून समजा तुम्हाला डायबिटीज असेल आणि तुम्हाला उगाच दम लागायला लागला, किंवा तुम्हाला थकवा वाटायला लागला, किंवा तुम्हाला वाटलं की आता कंटाळा येतो, या प्रकारचे सिम्पटम्स ज्याला वेग म्हणतो आम्ही, ते पण कदाचित हार्ट अटॅकचे असू शकतात. म्हणून याला आम्ही सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो. माझा या पुढचा प्रश्न डॉक्टर राजीव कर्णिक यांना आहे. डॉक्टर, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी आणि बायपासमध्ये काय फरक आहे? आणि एन्जिओग्राफी करणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एन्जिओप्लास्टी करणं गरजेचंच असतं असा समज आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? अँजिओग्राफी एक फक्त एक निदान, एक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये डायग्नोसिस किंवा निदान होऊ शकतं की हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे आहेत की नाही. आणि त्यासाठी आम्ही काय करतो की जनरली एक सूक्ष्म नलिका म्हणजे कॅथेटर म्हणतात, तर तो धमनीमध्ये म्हणजे आयदर पायामधून किंवा हातामधून, आजकाल आम्ही कॉमनली रिस्ट मनगटाच्या इथून करतो, आणि त्या कॅथेटरद्वारे आतमध्ये हृदयाच्या धमन्यांपर्यंत तो नेला जातो. आणि त्यामध्ये जे कॉन्ट्रास्ट इंजेक्शन केलं जातं म्हणजे आयोडिनेटेड सोल्युशन, त्या आयोडिनेटेड सोल्युशनमुळे अख्खी धमनी दिसते, हृदयाची रक्तवाहिनी जी कॉरोनरी आर्टरी म्हणतात, आणि त्यात कुठे अडथळे आहेत का वगैरे ते सगळे व्यवस्थित दिसू शकतात. त्याला आपण कॉरोनरी अँजिओग्राफी म्हणतो. आणि त्यानुसार कळतं की हा अडथळा आहे का नाही. असेल तर तो 60-70% आत आहे का 70% वर आहे, डेंजर झोनमध्ये आहे का साईड ब्रँचमध्ये किंवा एकदम टर्मिनल लोकेशनला छोट्याशा नगण्य भागामध्ये आहे. त्यामुळे त्याचं लोकेशन, सिव्हिरिटी आणि त्याचा होणारा पुढे मागे होणारा इम्पॅक्ट म्हणजे मायोकार्डियम ॲट जिओपार्डी, या सगळ्या गोष्टी आपल्याला निदानामध्ये अँजिओग्राफीमध्ये कळतात. अँजिओप्लास्टी म्हणजे याच अँजिओग्राफीचं थोडं एक्सटेन्शन पुढचं, की त्यामध्ये आम्ही अँजिओग्राफीमध्ये जो कॅथेटर टाकलेला असतो त्याच्यापेक्षा थोडासा वाईड बोर कॅथेटर टाकून त्यातून आम्ही वायर्स आणि बलून्स वगैरे करून जो अडथळा आहे तिथे बलूननी तो जसं रोलर रस्ता सपाट करेल त्याप्रमाणे बलूननी ते रक्तवाहिनी ते जे ब्लॉक्स आहेत ते सपाट केले जातात आणि तिथे एक स्टेन टाकली जाते. याला आपण अँजिओप्लास्टी असं म्हणतो. म्हणजे तो अडथळा काढण्याची क्रिया ही ट्रीटमेंट झाली. आणि तिसरा भाग तुम्ही जो विचारला बायपास सर्जरी, हा म्हणजे त्याला ऑपरेशनचा भाग. त्याच्यामध्ये ॲक्च्युली चेस्ट ओपन करायला लागते आणि त्याच्यामध्ये जे अडथळे आहेत त्याच्या आधी आणि नंतर असा एक बायपास रूट बनवला जातो. आणि त्याच्यासाठी म्हणजे आर्टिफिशियली मनगटामधून किंवा इंटरनल म्हणजे इंटरनल मॅमरी आर्टरी किंवा पायाची वाहिनी व्हेन ही वापरून एक ऑल्टरनेटिव्ह रूट बनवला जातो. आणि त्या रूटमधून ब्लड जातं. अडथळा आहे तिथेच राहतो, पण त्या ऑल्टरनेटिव्ह रूटमधून रक्त खाली हृदयाच्या पुढच्या रक्तवाहिनीकडून संक्रमण करून हृदयाच्या स्नायूंना मिळतं. त्याला आपण बायपास सर्जरी असं म्हणतो. तर हे तिन्ही वेगळे भाग आहेत. आणि तुम्ही दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, आणि विच इज अ व्हेरी कॉमन मिथ, की प्रत्येकाला वाटतं एकदा अँजिओग्राफी केली की डॉक्टर इन्सिस्ट करतील आणि मला अँजिओप्लास्टी लागेलच लागेल. तर असं नाही आहे. म्हणजे अँजिओग्राफी करणारे म्हणजे जर का आमच्या इथे म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, म्हणजे माझ्याच हॉस्पिटलमध्ये असं म्हणत नाही, पण इन जनरल कुठलाही म्हणजे वेदर इट इज बॉम्बे ऑर इंडिया इन जनरल ऑर ऑल ओव्हर द वर्ल्ड, त्याच्यापैकी हार्डली 20 ते 30% लोकांना पुढे काही म्हणजे आम्ही इंटरव्हेन्शन म्हणतो अँजिओप्लास्टी किंवा बायपास लागते. 80% रुग्णांना मेडिकल ट्रीटमेंट चालते. पण ॲक्यूट सिंड्रोम जेव्हा होतो, म्हणजे जो सुरुवातीला डॉक्टर दर्शन झाला सांगत होते की हार्ट अटॅक येतोय, अनस्टेबल एंजाइन आहे, की ज्याच्यामध्ये एक ट्रोपोनिन म्हणून एक महत्त्वाची टेस्ट असते, ट्रोपोनिन ब्लड टेस्ट आहे. ते ट्रोपोनिन पॉझिटिव्ह हा जर का रिपोर्ट आला तर त्यामध्ये मात्र ताबडतोब अँजिओप्लास्टी करणं आवश्यक असतं. जिथे मी मगाशी तुम्हाला फर्स्ट गोल्डन आवर म्हटलं, आणि ताबडतोब लवकरात लवकर केली तर मॅक्झिमम फायदा मिळतो. तर हार्ट अटॅक, कॉरोनरी सिंड्रोम, ट्रोपोनिन पॉझिटिव्ह यामध्ये मात्र इमिजिएट अँजिओप्लास्टी करावी किंवा बायपास सर्जरी गरज असेल त्याप्रमाणे. आणि क्रॉनिक कॉरोनरी सिंड्रोममध्ये दोन्ही हे भाग आपले सर्जरी, मेडिसिन आणि अँजिओप्लास्टी तिन्ही इक्वली आपण अप्लाय करू शकतो. थँक्यू. डॉक्टर दर्शन झाला, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? शेवटचा महत्त्वाचा संदेश हा की पहिलं तर आपली जीवनशैली, लाईफस्टाईलकडे एक वेळा बघून घ्या आणि त्याला कसं इम्प्रूव्ह करायचं हे तुमच्या हातात आहे. 90% ऑफ द प्रॉब्लेम यंगमध्ये झालेले हे लाईफस्टाईलमुळे असतात. आणि हे सुरू होते राईट फ्रॉम चाइल्डहूड. म्हणजे चिल्ड्रन्स ओबेसिटी ही पहिलंच आपण प्रिव्हेंट करूया, त्यानंतरच आपलं सगळं डायबिटीज, कोलेस्ट्रॉल वगैरेचे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. दुसरं की तुमची हाय फॅमिली हिस्ट्री असेल, हाय रिस्क असेल तर डेफिनेटली टेस्ट करून घ्या, डॉक्टरला भेटा आणि घाबरू नका. ट्रीटमेंट लागली तर सुरू करा. ट्रीटमेंट इज मच बेटर देन हॅव्हिंग द डिझीज. आणि थर्ड थिंग इज रेग्युलर फॉलोअप, ब्लड प्रेशर, डायबिटीज हे डेफिनेटली आफ्टर 40 तर डेफिनेटली चेक करत राहा. थँक्यू.
डॉक्टर राजीव कर्णिक, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय वेगळा संदेश द्याल? डॉक्टर दर्शन झाला यांनी सध्या प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे विकार कसा होऊ नये याबद्दल खूपच चांगलं उपयुक्त तुम्हाला जाता जाता सल्ला दिला. सो लास्ट 1 मिनिट बाईट आय वुड से. आणि मी त्याच्या पुढे जाऊन डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट याबद्दल मगाशी बोललो म्हणून त्याबद्दल परत बोलू इच्छितो की जोपर्यंत तुम्ही कुठली निदानाकडे जाणारी टेस्ट करत नाही, म्हणजे रक्ताची तपासणी असू दे, ECG असू दे, इकोकार्डिओग्राफी असू दे, किंवा त्याच्यापुढे जर गरज लागली तर त्याच्यापुढे होणाऱ्या स्ट्रेस टेस्ट, न्यूक्लिअर स्कॅन किंवा CT स्कॅन किंवा अँजिओग्राफी, जोपर्यंत या टेस्ट करत नाही तोपर्यंत जे सायलेंट डिसीज आहे त्याचं निदान होऊ शकत नाही. त्यामुळे डोंट शन अवे फ्रॉम इन्व्हेस्टिगेटिंग. बरेच जण म्हणतात की नेवर ट्रबल अंटिल ट्रबल ट्रबल्स यू, पण असं नाही आहे. ट्रबल कॅन सडनली क्रॉप अप इन द फॉर्म ऑफ सडन डेथ, अचानक मृत्यू. आणि म्हणून टेस्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ट्रीटमेंट, जी योग्य ती ट्रीटमेंट जी डॉक्टर सांगेल ती घेणं अत्यंत आवश्यक आहे. ती कदाचित मेडिसिन्स असू शकेल, कधी अँजिओप्लास्टी असू शकेल, कधी बायपास सर्जरी असू शकेल, तर जी योग्य वाटेल. आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला निरनिराळ्या गाईडलाईन्स आहेत, म्हणजे इंडियन गाईडलाईन्स आहेत, अमेरिकन आहेत, ऑस्ट्रेलियन आहेत, युरोपियन आहेत. त्या गाईडलाईन्सप्रमाणे, आणि तुम्ही इवन गुगलमध्ये जाऊन त्या गाईडलाईन्ससुद्धा वाचू शकता की डॉक्टरनी सांगितलेल्या आहेत त्या गाईडलाईनप्रमाणेच आहे की नाही. आणि त्या गाईडलाईन्स फॉलो करून पुढची ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आज इतकी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली. नक्कीच ही माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी खूप जास्त उपयुक्त ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज दिल से दिल तक हेल्दी हार्ट सोबत जोडले जाऊ शकता. तर आजच लॉग इन करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद.